पनवेल शहर पोलीस ठाण्याचे गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अंजुम बागवान यांनी शुक्रवारी न्हावा शेवा पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक पदाचा कार्यभार स्वीकारला, तर उरण पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक पदाचा कार्यभार राजेंद्र कोते यांनी स्वीकारला। यावेळी अर्जुन बागवान आणि राजेंद्र कोते यांना क्रियाशील प्रेस क्लब पनवेल मार्फत सदिच्छा भेट देऊन शुभेच्छा देण्यात आल्या। यावेळी क्रियाशील प्रेस क्लब पनवेलचे संस्थापक तथा ज्येष्ठ पत्रकार विजय कडू, अध्यक्ष साहिल रेळेकर, ज्येष्ठ पत्रकार संजय कदम, विशाल सावंत, चंद्रकांत शिर्के, असीम शेख आदी उपस्थित होते। पनवेल शहर पोलीस ठाण्यात कर्तव्य बजावणाऱ्या महिला पोलीस अंमलदार शीतल रवींद्र कोकणी यांचं लग्न लोकसभा निवडणुकीच्या 3 दिवसांपूर्वी झालं। हाताची मेहंदी सुकत नाही आणि वैवाहिक आयुष्याची नुकतीच सुरुवात झाली असतानाही समाजसेवा आणि कर्तव्य समोर ठेवून शीतल कोकणी यांनी लग्नानंतर दुसऱ्याच दिवशी नंदुरबार ते पनवेल असा प्रवास करून पुन्हा त्या कर्तव्यावर रुजू झाल्यात। त्यांच्या या कर्तव्यदक्ष ड्युटीवरील प्रेमाबद्दल पोलीस खात्यासह निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी त्यांचं कौतुक केलं। याबाबत वरिष्ठांमार्फत शीतल यांचा यथोचित सन्मान करण्यात आला। नागोठण्याजवळील अंबा नदीच्या पाटणसई आणि वज्रोली येथील पात्रात मोठ्या प्रमाणात मेलेल्या माशांचा खच पडलाय। यंत्रणेला ही बाब कळल्यानंतर शासकीय यंत्रणा खडबडून जागी झाली आहे। या मृत माशांना उग्रवास येऊन ते पिवळे पडल्याने मासे मारण्यासाठी रसायनाचा वापर केल्याचा संशय आहे। तसंच कालवालगत असलेल्या जिंदाल समूहाच्या कंपन्यांकडून अवकाळी पावसाचा फायदा घेत सोडलेल्या रसायनामुळे हे मासे मृत झाल्याचा आरोप स्थानिकांनी केला। याबाबत आरोग्य खाते आणि ग्रामपंचायत प्रशासनानं पाहणी करून नदीच्या पात्रातील पाण्याचे नमुने अलिबागच्या प्रयोगशाळेत पाठवलेत। महाड आमशेत गावातून एका 15 वर्षीय अल्पवयीन मुलीचं अपहरण झाल्याची तक्रार महाड MIDC पोलीस ठाण्यात दाखल झाली होती। पोलिसांनी तपासाची चक्र फिरवीत अवघ्या 24 तासांमध्ये बेपत्ता विशाखाचा शोध लावला। वडील रागवले म्हणून विशाखानं घर सोडलं आणि तिनं थेट मुंबई गाठली। मुंबईहून ती साताऱ्याला जाणार होती अशी माहिती विशाखानं पोलिसांना दिली। महाड MIDC पोलिसांनी ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन माने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राजहंस नागदिवे यांनी या तपासाची सूत्र हाती घेतली आणि गुन्ह्यांचा तपास पूर्ण केला। महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियानाअंतर्गत म्हसळा शहरासाठी 43 कोटी रुपयांच्या निधीची प्रशासकीय मान्यता मिळून लघु पाटबंधारे विभाग कोलाडच्या अंतर्गत असलेल्या पाभरे धरणातून म्हसळा नगरपंचायतीला पाणी पुरवठा करायचा आहे। या प्रकल्पाचं काम धरण साठवण क्षेत्रात सुरू आहे, मात्र ते पारदर्शक नसल्याने तात्काळ थांबवावे अशी मागणी सरपंच पाभरे, सामाजिक कार्यकर्ते आतिफ उकये, अमोल कदम, रुपेश घडशी, विनोद सुतार, गणेश चिपुडकर आणि ग्रामस्थांनी केली आहे। रायगड जिल्ह्यातील उरण तालुका हा मीठ उत्पादक म्हणून अग्रेसर होता, मात्र आता घरघर लागलेल्या पारंपरिक मीठ उद्योगावर सातत्यानं बदलणारे पर्यावरण आणि समुद्रातील वाढत्या मातीच्या भरावाचा विपरीत परिणाम होत आहे। त्यामुळे मीठ तयार होण्याचा कालावधी 15 दिवसांऐवजी 30 दिवसांवर येऊन पोहोचलाय। परिणामी मीठ उत्पादकांवर आर्थिक संकट ओढावलं आहे। वाढत्या औद्योगिक क्षेत्रामुळे मीठ व्यवसाय कमी होऊ लागलाय। उरणमध्ये मिठागार कामगार आणि मालक यांची संख्या अधिक आहे, मात्र सिडकोने खाडी किनाऱ्यावरील शेती हस्तगत करून मिठागरेही बुजवली आहेत। MMRDने घोषित केलेल्या 3ऱ्या मुंबईला पेण, पनवेल, उरण तालुक्यातून विरोध वाढलाय। या प्रकल्प विरोधात हजारो शेतकऱ्यांनी लेखी हरकती नोंदवल्या असून आपल्याला MMRD प्रकल्पाविरोधात रस्त्यावरची लढाई लढावी लागेल असं प्रतिपादन सामाजिक कार्यकर्ते आणि वास्तुविशारद अतुल म्हात्रे यांनी केलं आहे। पेण तालुक्यातील 78 गावांचा या प्रकल्पात समावेश असून या संदर्भातील पुढील दिशा ठरवण्यासाठी पेणमध्ये शेतकऱ्यांची सभा संपन्न झाली। MMRD मार्फत जाचक नगर विकासाचा आराखडा लादला जातोय, त्याला विरोध असल्याचं यावेळी सांगण्यात आलं। नवी मुंबई शहरात असलेल्या अनधिकृत होर्डिंग्जवर तात्काळ कारवाई करा, तसंच याकडे दुर्लक्ष करणाऱ्या अधिकाऱ्यांवर देखील कठोर कारवाई करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष नामदेव भगत यांनी केली आहे। वर्षभरापासून पत्रव्यवहार करत असताना देखील याकडे सपशेल दुर्लक्ष करण्यात येत असल्याचा गंभीर आरोप नामदेव भगत यांनी यावेळी केलाय। देशात नैसर्गिक आपत्तीत सर्वांना सुरक्षित ठिकाणी पोहोचविणारी आणि मदत करणारी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल असून या दलाचं मोठं योगदान असतं, असे वक्तव्य अप्पर तहसीलदार पूनम कदम यांनी केलंय। रायगड जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी अजित नैराळे, खालापूर तहसीलदार आयुब तांबोळी आणि कर्जत तहसीलदार शीतल रसाळ यांच्या सहकार्याने खालापूर तहसील आवारातील सर नौबत नेताजी पालकर सभागृहात राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल पुणे यांच्या सहकार्याने आपत्ती व्यवस्थापन विषयी जनजागृती आणि प्रशिक्षण कार्यक्रमात त्या बोलत होत्या।
अलिबाग तालुक्यातील उमटे धरण क्षेत्रातील गावांचा पिण्याच्या पाण्यासाठी पराकोटीचा संघर्ष सुरू आहे. धरण उशाला आणि कोरड घशाला अशी परिस्थिती इथं उद्भवली आहे. वर्षानुवर्ष पिण्याच्या पाण्यासारख्या मूलभूत हक्क अधिकारासाठी संघर्ष करावा लागतोय. ही शोकांतिका असल्याचं सामाजिक कार्यकर्ते ॲडव्होकेट राकेश पाटील आणि स्थानिक आंदोलक नंदेश गावंडी यांनी म्हटलंय. उमटे धरणाच्या पिण्याच्या पाण्याचा विषय अतिशय संवेदनशील बनलाय. इथली राजसत्ता उलथवून टाकण्याची ताकद उमटे धरण क्षेत्रातील जनतेत आहे, असं राकेश पाटील म्हणाले. वादळवारा लाईव्हसाठी न्यूज ब्युरो, रायगड. नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन.